पहलगाममध्ये 22 एप्रिलला पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला। त्यानंतर भारत सरकारनं ऑपरेशन सिंधू राबवलं। तेव्हापासूनच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरसह उत्तर भारतामधल्या विविध पर्यटन क्षेत्रावर जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये घट झाली होती। पर्यटन उद्योगाला त्याचा मोठा फटका बसला होता। मात्र जशी शस्त्रसंधी झाली तसं वातावरण पुन्हा पूर्ववत यायला सुरुवात झाली आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे टुरिझम विभागाचे अध्यक्ष दत्ता भालेराव आहे। सर, एकूण काय परिस्थिती होती, कसा फटका बसला आणि आपण आता कशी उभारी घेत आहोत? सर्वप्रथम सांगायला हरकत नाही की पहलगामचा हल्ला झाल्यापासून तर भारतातल्या डोमेस्टिक ज्या सहली आहेत, प्रामुख्याने काश्मीर आणि त्याच्यानंतर काही एअरपोर्ट बंद झाल्यानंतर सिमला कुलू मनाली किंवा जे एअरपोर्ट बंद झाले त्याला फटका बसला होता। आणि भविष्यातही आता ज्या नजीकच्या काळात ज्या जाणाऱ्या सहली होत्या ह्या जास्त करून उत्तर भारतातच होत्या। म्हणजे जो काही पाकिस्तान बॉर्डरकडचा एरिया आहे तो तिकडे जास्त सहली होत्या आणि त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात फटका बसला असता। परंतु योगायोगाने जी शस्त्रसंधी झाली परवा आणि त्याच्याने खूप फरक पडला। एक पॉझिटिव्ह असा मेसेज लोकांमध्ये आपोआप गेला, नाही तर त्याच्या आधी सकाळ सायंकाळ फक्त कॅन्सलेशन किंवा पोस्टपोन करणे याच्यावरतीच सगळी चर्चा चालू होती। आणि आता असं म्हणायला हरकत नाही की हार्डली एक 10-15% फटका बसू शकतो। हा फटकाही लोकांनी काही प्रमाणात पोस्टपोन केला, परंतु काही प्रमाणात एअरलाईन्सच्या बाबतीत थोडासा लॉस झाला आहे। परंतु आज जर तुम्ही म्हणाल किंवा परवापासून जे शस्त्रसंधीचं बातम्या आल्यापासून खूप आमूलाग्र बदल झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक आजही फिरत आहेत। आणि ज्यांनी प्लॅनिंग पुढे केल्या होत्या, कारण हा आता तुम्ही जर बघाल एप्रिल आणि मे महिना हा वर्षभरातला सगळ्यात हायेस्ट सहलीचा काळ असतो। बहुतेक लोकांना ह्याच काळात सुट्ट्या मिळतात, त्याच्यामुळे तसं प्रमाण सहलीचं जास्त होतं। परंतु सांगायला हरकत नाही की आता ते कम्प्लीट उलटं झालेलं आहे। बहुतेक लोकांनी सहली कंटिन्यू केल्या आहेत। इव्हन ज्यांनी पोस्टपोन केलं तर ते आता विचारत आहेत की करता येईल का किंवा काय कसं। तर एक पॉझिटिव्ह वातावरण किंवा पॉझिटिव्ह मेसेज डोमेस्टिक सहलीच्या बाबतीत सुरू झालेला आहे। गेल्या 8-15 दिवसात जे पर्यटक होते, जे जाण्यासाठी इच्छुक होते, ते काय इन्क्वायरी करायचे, किती धास्तावलेले होते आणि 2 दिवसापासून त्यांच्याच बोलण्यामध्ये किती फरक जाणवतोय? खूप फरक पडला। त्याचं कारण असं की शेवटी बघा, सहल हा तसं म्हटलं तरी एक म्हणजे असा विषय असतो की जायलाच पाहिजे किंवा त्यांना काही नोकरीचा किंवा इंटरव्ह्यूचा कॉल आला आहे असं नाही ना। सहल पोस्टपोन करता येते, पण जीव हा सगळ्यात महत्त्वाचा असतो। आणि जे काही भारत सरकारने जे सिंदूर ऑपरेशन्स राबवलं त्यानंतर खरंच म्हणजे परिस्थिती चिघळलीच होती। म्हणजे तसं दिसत होतं दोन्ही बाजूंनी रात्रीचं ते बॉम्ब गोळे वगैरे येणं असा प्रकार चालू झाला होता। त्याच्यामुळे पर्यटक खरंच धास्तावले होते। पण ज्यांनी जे धास्तावले होते त्यांचेच फोन आले की ज्यांनी घाबरून कॅन्सल केलं होतं ते आता विचारायला लागले की आपण कंटिन्यू करूया, कारण झालं थोडंफार नुकसान तर नवीन तिकीट काढू, पण आम्ही सहल करतो आहे असं मोठ्या प्रमाणावरती आता चालना मिळालेली आहे। दरवर्षी ह्याच कालावधीमध्ये किती पर्यटन सहली होत असतात? ह्या वर्षी किती मंदावल्या होत्या? साधारण फटका कितीचा बसला असेल ह्या संपूर्ण उद्योगाला? हा तसं मी सांगितलं त्याप्रमाणे की वर्षभरातला हायेस्ट सीझन असतो सहलीचा, कारण मुलांनाही सुट्ट्या असतात, आईवडिलांनाही त्या काळातच असं प्लॅनिंग करता येतं। तर मागच्या वर्षीपेक्षा तर ह्या सहली खूप जास्त होत्या। पहलगामच्या घटना होईपर्यंत तर सहलीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर होतं, परंतु निश्चितच पहलगामची घटना झाल्यानंतर काश्मीरच्या सहली तर बऱ्यापैकी स्टॉप झाल्या होत्या। ठीक आहे, 15-20% फक्त लोक जात होते, पण जिथे 100% लोक हॉटेल्स फुल असायचे त्याला खूप फरक पडला। आणि मग जसे जसे भारताने प्रत्युत्तर दिल्यानंतर सिंदूरच्या माध्यमातून काही एअरपोर्ट्स प्रामुख्याने उत्तर भारतातले बंद झाले, जसे की श्रीनगर असेल, चंदीगड असेल। पण याच्यामुळे मात्र बऱ्यापैकी सहली कॅन्सलेशनचं प्रमाण जास्त होतं, कारण हा म्हणजे खूप ठिकाणी बॉर्डर आपली 50 किलोमीटरच्या सुद्धा आसपास आहे। तर पर्यटक हा विचार करतच होते, परंतु आता तेच मी तेच सांगेल की आता तेच पर्यटक ज्यांनी पोस्टपोन केल्या होत्या, सहली कॅन्सल केल्या होत्या, ते आता परत सकारात्मक झाले असून ते सहलीबाबत विचारत आहेत, किंबहुना काहींनी कन्फर्म पण केल्या। आणि खूप लोकांनी सरळ उत्तर भारताऐवजी दक्षिण भारताचा पण रस्ता धरला, तर ते ऑलरेडी सहल चालूच आहेत। पण आता सुरळीत कधीपासून होईल, काय एक अंदाज आहे तुमचा? सर, सुरळीत म्हणण्यापेक्षा आम्ही तर खूपदा असं सांगत होतो की तुम्ही आता काहीच करू नका। ज्यांच्या सहली पुढे होत्या, एक 20-25 मे नंतर होत्या, त्यांना सांगत होतो की तुम्ही वेट अँड वॉचची भूमिका घ्या। आणि ह्या सगळ्या सहली आता जाणार आहेत आणि त्या पर्यटकांचा कुठलाही लॉसही झाला नाही, कारण आम्ही त्यांना सांगितलं की तिकीट वगैरे आजही कॅन्सल केलं तरी तेवढंच नुकसान आहे आणि उद्याही केलं तरी तेवढंच नुकसान आहे, पण सरकारने जर त्या फ्लाईटच स्टॉप झाल्या तर तुमचं हे नुकसानसुद्धा होणार नाही। त्याच्यामुळे ते फक्त आम्ही त्यांना वेट अँड वॉचची भूमिका घ्यायला लावली होती आणि अशा सगळ्या पर्यटकांचा फायदाच झाला असं मानण्यात येईल, कारण ते आता जात आहेत, ते फ्लाईटही कंटिन्यू होतील आणि लोकही सहलीला जातील।
ह्या परिस्थितीत तुर्कस्तानने पाकिस्तानला मदत केली होती, तर काही ट्रॅव्हल्स कंपनीने तुर्कस्तानवर बहिष्कार टाकण्याची देखील भाषा केलेली आहे. आपलं काय मत आहे याबाबत? बघा, आता केवळ आपण तुर्कस्तानच नाही म्हणू शकत. तुर्कस्तान आहे, अझरबैजान, जिथे बाकूलाही मोठ्या प्रमाणात भारतीय लोक जातात. आणि खरं तर तुम्हाला मुळावरच घाव घालायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम चायनाच्या वस्तूंवर किंवा चायनावरती बंदी घेतली पाहिजे, कारण ह्या सगळ्या गोष्टींचं कारणीभूत तिथूनच होतो. तर हा एक प्रकार झाला. ॲक्च्युली काय झालं की जगामध्ये लोकांना फक्त सहल हा प्रकार माहीत असतो, पण खूपशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात की त्याही त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत करतात. तर सहल तर निश्चितच याचं शेवटी देशप्रेम हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि जगामध्ये खूप देश आहे, 2-3 देशावर बंदी घातल्याने काही फार ट्रॅव्हल बिझनेसला फरक पडणार नाही. त्याच्यामुळे त्या देशांनी ह्या गोष्टीचा विचार करावा, पर्यटकांनी सगळ्याच गोष्टींचा विचार करावा. केवळ सहली बंद करू नका, तर त्या भागातून येणारे मग ड्रायफ्रुट्स असतील, त्या भागात येणारे काही पेस्टिसाईड आहेत, जे मला माहिती आहेत ते सांगतो, पण खूपशा गोष्टी त्या देशांमध्ये येतात, पण त्याच्यावरती बंदी घाला ना. परंतु आम्ही मात्र याच्यावरती आता मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. त्याच्यावर आम्ही सगळ्या ट्रॅव्हल जे काही एजन्सीजचे प्रमुख आहेत, विविध संघटना आहेत, त्यांच्याशी एकत्र येऊन ह्या गोष्टीवर आम्ही सिरियसली काम करू शकतो, कारण आमच्याकडे ऑप्शन भरपूर आहेत. आम्ही अझरबैजानलाच लोक पाठवले पाहिजे, आम्ही टर्कीलाच लोक पाठवले पाहिजे असं काही नाही. आमच्याकडे ऑप्शन आहेत भरपूर, पण त्या देशांनी सुद्धा या गोष्टीवरती सिरियस विचार करावा. आणि महत्त्वाची गोष्ट की सरकारने विचार करावा. आलं लक्षात की जेव्हा तो ऑप्शनच बंद होईल तेव्हा लोक आपोआपच तिकडे जाण्याचं बंद होतील. तर सरकारने सुद्धा ह्या माध्यमातून त्या देशांवरती दडपण आणायला हरकत नाही. आणि त्या देशांना मी ह्या माध्यमातून विनंती करेल की त्यांनी शेवटी अर्थव्यवहार बघावा. आणि जर त्यांना पाकिस्तानबद्दल एक धार्मिक सहानुभूती द्यायची असेल तर आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला पर्यटक पाठवतो, तुम्ही आमच्याबद्दल पण आर्थिक सहानुभूती दाखवा ना. तर हे शेवटी हा व्यवहार आहे. अन्यथा आम्हालाही कडक धोरण अवलंबावं लागेल. हा एक प्रकारचा इशाराच आहे असं समजा, कारण आम्ही त्या विचारात आहोत ऑलरेडी. कारण त्यांनी तो स्पष्टपणे सहानुभूती दाखवली तर मग माणसं तर आमच्याकडे मेले. आमच्या लोकांना का तुम्ही सहानुभूती नाही दाखवत, त्याच लोकांना का सहानुभूती दाखवता? शेवटी हा व्यवहार आहे गिव्ह अँड टेकचा. किंवा त्यांनी तटस्थ राहावं ना, असा हा एक पर्याय त्यांच्या पुढे आहे. एकूणच आपण बघतोय गेल्या 20 दिवसापासून जी तणावाची परिस्थिती होती ती आता निवळत चाललेली आहे आणि पर्यटन उद्योग पुन्हा एकदा पहिल्यासारखाच सक्रिय होत आहे. पुन्हा एकदा इन्क्वायरीज येत आहेत आणि पर्यटक नाशिकसह महाराष्ट्रामधनं काश्मीर आणि उत्तर प्रदेशासारख्या इतर पर्यटन स्थळावर आता पुन्हा एकदा जाऊ लागलेले आहेत. कॅमेरामॅन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.